हे आमच्या तात्याचं घर आहे, लिंबाचं झाड आहे हे घर आहे तात्याचं. हे आंब्याचे झाड आहे, ह्या वर्षी त्याला आंबे आलेले. ही तुळस आहे, हे चिंचेचं झाड आहे, त्याला चिंच आलेले आहे. पलंग आहे, मागे एकदा मी इथं शॉर्ट व्हिडिओ काढलेली. तर आता आपण गाई बघायला जाणार आहोत त्यांच्याकडं. दुधाचा धंदा चालतो तिकडं, राहतात रात्रीचं. तिकडं पण एक गोठा बांधलेला आहे. तर हे गाया आहेत, हे वासरू आहे छोटे छोटे. हे एक आहे, हे एक आहे. एवढ्या गाया आहे. त्याच्यात आपली गावठी गाय पण आहे. कुठं आहे दिसत नाही. राणू ये ये बघ, ही इकडून आहे बघतीये. ए माझी राणू, राणू बघा, राणू हात पण लावून देत नाही, लांब आहे तिकडं, इथं खराब आहे. ही आपली गावठी गाय आहे. तिला पण एक पिल्लू आहे सफेद कलरचा. मुलगा आहे नंदी, नंदू ठेवलं आहे त्याचं नाव. ह्या गाया आहे सगळ्या त्यांच्या. आता आपण, ही गाय आहे त्यांची. आता हिला 2 पिल्लं झाले एका वेळेस ह्या गायला. तर ते पिल्लं तिकडं आहेत, आपण बघणार आहोत. तर इकडं शेती आहे त्यांची. तर ह्या गायला 2 पिल्लं झालेले आहे. तिकडं आमचं खंडोबाचं मंदिर आहे. हे आमचं कुलदैवत आहे खंडोबा. तर आमची तिकडे यात्रा भरते फेब्रुवारीमध्ये. इथून दिसतंय. आता आपण जाणार आहोत पिल्लं बघायला, पिल्लांचं घर. हे अजून एक गोठा बनवलेला आहे. हे एक आहे. हे गावठी गाईचं आहे. नंदू आहे त्याचं नाव. नंदू आहे, नंदू. नंदूच्या डोक्यावरती असं पिंडीच्या आकारामध्ये काळं काळं बाशिंग, हे बाशिंग म्हणतात. ते बाशिंग आहे. ते खिल्लारी गायचं पिल्लू आहे ना, मग ते शांत नाही राहते, ते असंच हलत राहतं. हे एक आहे. ये काय खातं? घास खातं. ये बघ, दर, हां घे. तर हा गोठा आहे त्यांचा. हे एक आहे. तर हे 2 त्या गाईचे पिल्लं आहेत. हे आहे ना, हे 2 आहे ना त्या गाईचं. हां, हे 2 आहे ना, ते तिकडं दिसते ना ती गाय. ही आपण मगाशी पाहिली ती मोठी. तर तिचे 2 पिल्लं झाले. एक गोरा आहे, एक कारवड आहे. म्हणजे एक मुलगा आणि मुलगी असं झालेलं आहे. चारा खातं आहे ते, खायला पण लागलं. ते पण मागतंय. धर, घे. मारायला मशीन आलेलं आहे. हा अरुण आहे, आमचा पुतण्या आहे. तोच गाय आणते, सांभाळतो. ही त्याची बायको आहे, सून माझ्या जाळ्याची सून. तर ते रोट्या मारायचं काम चालू आहे तिकडं. गाया आहे सगळ्या मोठ्या 9 इकडं बघून. 10 गाया. 10 गाया. आणि छोटे किती आहे? 10 आहे. 10 मोठ्या आणि 10 छोट्या. बैल 2 बैल. 20 गाया, 2 बैल. आणि ती गावठी धरली त्यात, खिल्लारी गावठी सफेद. हां, तर एवढ्या गाया आहे. दूध किती जातं? संध्याकाळी किती, सकाळी किती? संध्याकाळी 44, सकाळी 40. सकाळी 40 लिटर दूध जातं, संध्याकाळी 44 लिटर दूध जातं. तर असं दूध जातं. हा, त्याच्यामध्ये काही गाभण गाया आहे, काही झालेले आहे, त्यांना बाळातीने. हे बैल आहे. हे ते डेअरीला नेऊन घालतात, संध्याकाळी पण आणि सकाळी पण, दोन्ही टाईम नेऊन घालतात. तर अशा ह्या गाया आहेत. आणि याच्यावरती आपण उदरनिर्वाह करू शकतो. तसंच शेती पण आहे आमच्याकडं. शेतीवरती पण चालू असतं.
ही गाय आहे आणि गाईचाच वासराचा आवाज येतो. मायलेकी कशा असतात किंवा आई आणि बाळ कसं असतं तसं बघा, इकडून गाईने आवाज दिला, इकडून वासराने आवाज दिला. तर हे ती गाय आहे, ती आवाज देते, इकडून हे वासरू आहे, हे पण आवाज देतं. म्हणजे यांच्यामध्ये पण मायलेकांचं नातं असतं. हे वासरू आहे, तिकडून आईने आवाज दिला का हे आवाज देतं. तर ही आमची खिल्लारी गाय आहे ना, तिचं वासरू आहे, मुलगा आहे, नंदू नाव ठेवलं आहे त्याचं, आहे का. तिकडून आईने दिला, इकडं मुलगा लगेच आवाज देतो. तर असं हे मायलेकांचं नातं आहे. तर प्रकृतीमध्ये पण प्राण्यांना पण तसंच माणसासारखंच प्रेम आहे. तिकडून तिने आवाज दिला ना, इकडं हा आवाज देतो. सेम वाक्य तेच बोलतीये, कारण ते तसंच करतायत, आवाज देतायत, म्हणून मग मी तेच शब्द बोलतीयेत. तर ते 2 पिल्लं आहे ना या गाईची. आपण आता आपल्या खिल्लारी गायीकडे जाऊ. ती आवाज देते ना बाळाला तिच्या, तर परत जाऊ. आता ती उठलेली आहे. काय झालं रानू, काय झालं? माझी नानू बघा कशी करते. तिचे शिंग मोठे झाले ना, कापायचेच राहून गेले लहानपणी. तर खिल्लारी गाय ही छोटी होती एकदम. माझ्या चॅनलमध्ये आहे पहिली दुसरी व्हिडिओ असेल. आता मोठी गाय झाली त्याची. ते बघा तिकडं आता पिल्लू आवाज देत आहे त्याचं. तर असं हे मायलेकांचं नातं आहे. हे वरती माझ्या धीरांकडं यांचे भाऊ आहे ना मोठे, त्यांच्याकडं त्यांचं घर आहे हे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला गायांची सांगितलेली आहे. गावचं वातावरण दाखवलेलं आहे, गावाकडचं नेचर दाखवलेलं आहे. आणि हे सगळे बाहेर राहतात ना, तर इथं बघा बाबाईचं झाड किती छान जसं आहे तसं तुमच्या मोठं आहे आणि गोल पण आहे. असं व्हिडिओ बघा, असं गोल आहे, हवेशीर पण आहे, हवामान आहे ते इथं. थँक्यू व्हेरी मच, बाय बाय, धन्यवाद. असं हे